नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मागील 24 तासामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळाला, तर काही ठिकाणी ऊन सावलीचा खेळ देखील बघायला मिळालेला आहे। तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत येत्या 24 तासाचा हवामान अंदाज, कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पावसाची शक्यता आहे, म्हणजेच आज दिवसभरामध्ये कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतोय, तर कुठे ऊन सावलीचा खेळ बघायला मिळणार आहे। सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी। तर चला सविस्तर जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पावसाची शक्यता आहे। सुरुवातीला किनारपट्टीला बघूया। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोज, बंडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील। या ठिकाणी वेंगुर्ला आणि अरोजकडे पावसाचा जोर थोडा कमी राहील बाकी भागाच्या तुलनेत। तसेच इकडे आंबोली, रामघाट या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर चांदगडकडे हलक्या मध्यम स्वरूपाचं बघायला मिळू शकते। तसे इकडे महापन, कुडल, मालवण या ठिकाणी वायगणी, पॉईप, कासल या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे येत्या 24 तासामध्ये। आणि इकडे पदगाव, दिग्रला या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। इकडे कडगावकडे बघितला असता हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे, थोडा जोर कमी राहील कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये। आणि मित्रांनो, इकडे कणकवली तसंच कुणकेश्वरकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता सिंधुदुर्गमध्ये आहे। आणि इकडे फोंडा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा। आणि कोल्हापूरमध्ये या ठिकाणी राधानगरीकडे थोडा जोर कमी राहील, हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। आणि गगनबावडा या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। आणि इकडे खारेपतन, विजयदुर्ग, राजापूर, वाडापेठ, रायपतन या सर्व परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर थोडा जास्तच राहण्याची शक्यता या परिसरामध्ये आहे। पुरंगड, लांजा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय। साखरपा, भेलकर, देवरुख, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, संगमेश्वर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता येत्या 24 तासामध्ये म्हणजेच आज दिवसभरामध्ये आहे। आणि या ठिकाणी मखजान, हेदावी, गुहागर, मार्ग, ताम्हणी तर सानवाडा या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। कोयनाकडे थोडा जोर कमी राहील, पतंगकडे हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय। श्रीसिंगे या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तसे या ठिकाणी सौराट, वसोटा, फोर्ट मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, चिपळूण, लोटे, खेड, दागाव, दादोल या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे। आणि इकडे चाकदेवकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। दापोली, पाचपंढरी, केलसी, मांडंगड तसेच इकडे घोगरे या ठिकाणी पोलादपूर आणि महाबळेश्वर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्तच राहण्याची शक्यता आहे। तसे या ठिकाणी बघू शकता महाडकडे, महाड, गोरेगाव तसे या ठिकाणी श्रीवर्धन या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय। तसे इकडे दिवेगर, मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। जिते, लवासा तसे या ठिकाणी बघू शकता शिरगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा, शिरगावकडे थोडा जोर कमी राहील। सुधागड तसे या ठिकाणी रोहा, काशीद या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। आणि मित्रांनो, इकडे अलिबागकडे बघितलं असता अलिबाग, पेजरी, चोंडी, पेन, शिरावली, खोपोली या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते। आणि इकडे कासमाटकडे बघितलं असता इकडे जोर कमी राहील पावसाचा, हलक्या स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय। कुसरकडे देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि कर्जतकडे मात्र मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। इकडे नेरळ, पनवेल या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस। आणि नवी मुंबई, वरळी, कुळीवाडा तसे इकडे मुंबई, उरण या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। आज दिवसभरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। खिरचनवाडा, ओमवाडी, मीरा, भयंदर, ठाणे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। मात्र कल्याण, डोंबिवली, भिवंडी हा जो परिसर आहे या ठिकाणी थोडा जोर कमी राहण्याची शक्यता आहे। हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये। आणि इकडे शहापूर, पिलवी, उंबरपाडा तसे या ठिकाणी खडावली या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। वसई, विरारकडे थोडं जोर वाढलेला बघायला मिळू शकतो। आणि पालघरमध्ये बघितलं असं सफाले, गोदमल, वाडा हा जो सर्व परिसर आहे हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। बाकी भागाच्या तुलनेमध्ये पालघरकडे पावसाचा जोर थोडा कमी राहण्याची शक्यता आहे। सफाले, गोदमल, वाडा तसे या ठिकाणी कुदन, मानोर, पालघर, बोईसर, वानगाव, कासाक्रोड या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। आणि इकडे बघू शकता मित्रांनो, परळी, सानवाडा तसे या ठिकाणी कोडोला या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा, काही भागामध्ये तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। आणि विदर्भामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, विदर्भाकडे काय परिस्थिती आहे। विदर्भामध्ये आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता नाही, मात्र पुढील 3 दिवसामध्ये काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। दिवसभरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळेल आणि अधूनमधून हलक्या सरी देखील बघायला मिळतील।
परंतु जोरदार स्वरूपात पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, नागपूरला बघितलं असं सुरुवातीला या ठिकाणी नागपूरमध्ये हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे, पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे। इकडे पाचगाव, बुटीबोरी या ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते, अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील। नागपूर, कामपट्टी, वाघोली, बार्शीतच या ठिकाणी परशिवनी, कमळेश्वर, धामणा, इकडे दौर्ली, सावनेर या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं बघायला मिळू शकते। काटोल, कोंडली इकडे देखील शक्यता फारच कमी आहे, अंशतः ढगाळ वातावरण राहील। बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील आणि तुरळक ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील। मात्र पुढील 3 दिवसामध्ये नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। पुढील 3 दिवसामध्ये नागपूरमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। आज दिवसभरामध्ये जरी नसला तरी पुढील 3 दिवसामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। आणि भंडारा जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, भंडारा, मौदा, रामटेक तसं आसपासच्या परिसरामध्ये बघू शकता, लगतच्या सर्वच परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील 3 दिवसामध्ये, मात्र येत्या 24 तासामध्ये या ठिकाणी शक्यता नाही। या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, तुरळक ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकताय, तर बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे। गोंदियामध्ये देखील तीच परिस्थिती आहे। या ठिकाणी लांजीकडे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, देवरी, लांजी या परिसरामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील। तसेच बऱ्याच भागामध्ये वातावरण देखील कोरडे राहण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। येत्या 24 तासामध्ये जोर कमी राहील, मात्र पुढील 3 दिवसामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे। तसं मित्रांनो, या ठिकाणी गडचिरोलीकडे बघितलं असतं, या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फारच कमी आहे। अधूनमधून काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय, तर बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे। देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, शिंदेवाई या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता नाही, वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते। चंद्रपूरमध्ये देखील पावसाची शक्यता नाही। भद्रावती, चंद्रपूर, राजुरा या सर्व परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे। येत्या 24 तासामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळेल, आणि मात्र ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळणार आहे चंद्रपूर, राजुरा, भद्रावती तसं आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। यवतमाळमध्ये बघितलं असं या ठिकाणी देखील पावसाची शक्यता नाही, आणि झालाच तर पांढरकवडा या ठिकाणी बघू शकता, पांढरकवडा, करंजी, मोहाडा, घाटंजी या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो, शक्यता तशी फारच कमी आहे। ऊन सावलीचा खेळ देखील बघायला मिळणार आहे, आणि अंशतः ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहील। यवतमाळच्या जवळपास सर्वच भागामध्ये वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे। तसंच वर्धा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील, शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, वर्धा, सेलू, तुळजापूर शक्यता या ठिकाणी फारच कमी आहे। बारबळी तसं इकडे समुद्रपूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा बघायला मिळू शकते। तसं इकडे लाडगड, वाधोना या ठिकाणी देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, देवळीकडे देखील तुरळक ठिकाणी होऊ शकतो, शक्यता तशी फारच कमी आहे। अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये। तर इकडे आरबी, आष्टी, कारंजा या ठिकाणी देखील शक्यता नाही। अमरावतीमध्ये बघितलं असतं या ठिकाणी देखील शक्यता फारच कमी आहे। मोजरी या ठिकाणी, वरुडकडे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं होऊ शकते, बाकी सर्व परिसरामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते। आणि अकोला जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी देखील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील, शक्यता तशी फारच कमी आहे। अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेलारा, पातुरा आसपासच्या लगतच्या सर्वच परिसरामध्ये ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल, तर शक्यता फारच कमी आहे। आणि झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं होऊ शकतो, अंशतः ढगाळ वातावरण राहील, शक्यता नाही। वाशिममध्ये बघितलं असता, वाशिममध्ये पूर्णतः कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे, मात्र पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। पुढील 3 दिवसामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी देखील पावसाची शक्यता नाही, बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे, शक्यता तशी नाही। आणि झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं होऊ शकतो, अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे, शक्यता तशी फारच कमी स्वरूपात आहे। मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात मात्र पाऊस बघायला मिळू शकतो। खानदेशामध्ये या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, जळगाव, भुसावळ या ठिकाणी हलक्या स्वरूपात, मुक्ताईनगरकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि शक्यता कमी स्वरूपात आहे, झालाच तर हलक्या स्वरूपात अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते। मुक्ताईनगरकडे, रावेरकडे देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। रावेर, पाल हिल स्टेशन, जानोरी, म्हैसपूर, यावल, हिरापूर, आडगाव, आडवड या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात, आणि चोपडाकडे देखील हलक्या स्वरूपात राहील, मात्र बाकी भागाच्या तुलनेमध्ये थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो चोपडा, तसेच इकडे अमळनेर, धरणगाव, एरंडोल, परोळा या परिसरामध्ये। आणि मित्रांनो, पाचोराकडे मात्र शक्यता कमी स्वरूपात आहे, पाचोरा आणि भडगावकडे या ठिकाणी झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं होऊ शकतो, शक्यता तशी फारच कमी आहे। आणि इकडे पाहूर आणि बोधवड या ठिकाणी बघितलं असतं या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, शक्यता तशी फारच कमी आहे। आणि झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील, शक्यता तशी फारच कमी आहे मित्रांनो या ठिकाणी देखील। आणि धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी देखील काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे।
धुळे, अंजांग, नवारी, कापडणे, कोसुंबे तसेच या ठिकाणी अंजली या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो, शक्यता कमी स्वरूपात आहे। आणि इकडे बघू शकता मित्रांनो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये साक्रीकडे बघितलं असता साक्री, चिंचखेडे तसंच बेहड या ठिकाणी बघू शकता, पिंपळनेर आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय। दोंडाईचा या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील, मात्र थोडा जोर वाढलेला राहील बाकी भागाच्या तुलनेमध्ये। दोंडाईचा, शिरपूर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस राहील, मात्र थोडा जोर वाढलेला राहील। सिंदखेडाकडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे, सिंदखेडा, चिमठाणे, नरडाणे तसं आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये। आणि नंदुरबारमध्ये बघितलं असं या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे आणि झाला असं तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय आणि ऊन सावलीचा खेळ देखील बघायला मिळेल। नंदुरबार, शहादा या ठिकाणी हलक्या स्वरूपात, अक्कलकुवा आणि अकर्णीकडे शक्यता तशी फारच कमी आहे। तसंच मित्रांनो नवापूर आणि विसरवाडीकडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे। आणि नाशिकमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता सापुतारा, वणी या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। नाशिक, त्र्यंबक या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात, इगतपुरीकडे मात्र मध्यम स्वरूपात राहील। सिन्नर, निफाड या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील, झाला असतं तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो, शक्यता तशी फारच कमी आहे मित्रांनो। सटाणा, देवळा, चांदवडकडे शक्यता नाही, या ठिकाणी हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी होऊ शकते, अंशतः ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळेल। तसं इकडे बघू शकता मित्रांनो मालेगाव, मनमाड, येवला या ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळेल, ऊन सावलीचा खेळ बघायला मिळणार आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता नाही आणि झाला असतं तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो, शक्यता तशी फारच कमी आहे। तर मित्रांनो इकडे कोपरगावकडे बघितलं असता नगरच्या उत्तर भागाकडे कोपरगाव, शिर्डी जवळ की पुलतांबा तसे या ठिकाणी कलवड हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये राहील आणि झाला तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो, शक्यता तशी फारच कमी आहे, अधूनमधून हलके सरी बघायला मिळू शकता मित्रांनो या ठिकाणी। मात्र पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे, मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे, येत्या 24 तासामध्ये शक्यता तशी फारच कमी आहे। श्रीरामपूर, संगमनेर या ठिकाणी देखील शक्यता नाही, अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। अकोलाकडे देखील शक्यता फारच कमी आहे आणि झाला असतं तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते। राहुरी, घोडेगाव तसे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो राहता या आसपासच्या सर्वच परिसरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता फारच कमी आहे मित्रांनो। तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकते, शक्यता तशी फारच कमी आहे आणि अहमदनगरमध्ये मात्र हलक्या स्वरूपाचं राहील आणि बाकी भागाच्या तुलनेमध्ये थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो। अहमदनगर, राळेगाव, शिरूर, अकोटी या परिसरामध्ये। आणि इकडे काळा, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, दौंड या ठिकाणी देखील शक्यता फारच कमी आहे, उंचावलीच खेळ काही भागामध्ये बघायला मिळू शकते आणि संध्याकाळी 5च्या नंतर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो या भागामध्ये। तसेच मित्रांनो पुण्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता जुन्नर, मांजर, चाकण, पुणे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। सासवडकडे जोर कमी राहील, लोणंद, फलटण, बारामतीला देखील हलक्या स्वरूपात होऊ शकतो। सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता सातारा, कोरेगाव, रोईमपूर, औंढा, वडूज, कुरोली, कटावणी, दालदैवाडी या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात, पुसद, हवेली, मायनी तसंच उमराज या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे। आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते। तर सोलापूरकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता काही भागामध्ये वातावरण कोरडे राहील, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात करमाळा, इंदापूर तसंच अकलूज, पिलीव, सांगोले या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा दुपारनंतर बघायला मिळू शकतो, शक्यता तशी कमी स्वरूपात आहे आणि ऊन सावलीचा खेळ देखील बऱ्याच भागामध्ये बघायला मिळेल। पंढरपूर या ठिकाणी बघू शकता, मंगळवेढा, पंढरपूर, इचलगाव या ठिकाणी देखील शक्यता कमी स्वरूपात आहे, झाला तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं होऊ शकते। माहोळ, वैराग तसंच या ठिकाणी बार्शी, पानगाव, कुरोडवाडी या सर्व परिसरामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळेल। सोलापूर आणि अक्कलकोटकडे ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल, या ठिकाणी आज दिवसभरामध्ये शक्यता तशी फारच कमी आहे, मात्र पुढील 3 दिवसामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो, आज दिवसभरामध्ये या ठिकाणी शक्यता नाही। आणि सांगली जिल्ह्यामध्ये बघू शकता मित्रांनो सांगलीमध्ये बघितलं असा सांगली, मालगाव, देसिंग, कुची, नागस, कानापूर, बिटा, रामपूर, पलूस, तासगाव तसंच इकडे बघू शकता शिरोली, इचलकरंजी, मंगसोली, शिरागुप्पी या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। तर कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात, मलकापूर, परोळा हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो। गगनबावडाकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस, राधानगरीकडे मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। गारगोटी, कापसी, निपाणी, मुरगुण, बिद्री, जैनवाडी या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। आणि मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असता औरंगाबादकडे बघू शकता, या ठिकाणी औरंगाबादमध्ये ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल, आज दिवसभरामध्ये शक्यता तशी पावसाची नाही, अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते, शक्यता तशी फारच कमी आहे औरंगाबादच्या जवळपास सर्वच भागामध्ये। आणि तुरळक ठिकाणी पाऊस वैजापूरकडे बघायला मिळू शकतोय, बाकी भागामध्ये शक्यता नाही। जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जवळपास सर्वच भागामध्ये वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे, कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये नाही, ऊन सावलीचा खेळ बघायला मिळणार आहे, पावसाची शक्यता नाही। तसं मित्रांनो या ठिकाणी बीडमध्ये बघितलं असता या ठिकाणी देखील पावसाची शक्यता नाही, वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची शक्यता बीडमध्ये आज दिवसभरामध्ये आहे, मात्र पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते।
तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता उस्मानाबादमध्ये देखील पावसाची शक्यता नाही। या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, ऊन सावलीचं खेळ बघायला मिळेल। लातूरमध्ये देखील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। मात्र पुढील 3 दिवसामध्ये मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। या ठिकाणी लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद या सर्व भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। जालनाकडे देखील पावसाचा जोर वाढणार आहे। तसेच मित्रांनो या ठिकाणी परभणीकडे बघितलं असता परभणीकडे देखील आज दिवसभरामध्ये परभणी तसंच नांदेड, वाघाळा आणि या ठिकाणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाही। एकंदरीत बघितलं असता मराठवाड्यामध्ये आज ऊन सावलीचा खेळ बघायला मिळणार आहे। विदर्भ तसेच मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये ऊन सावलीचा खेळ बघायला मिळणार आहे आणि झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो। अंशतः ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय, परंतु शक्यता तशी फारच कमी आहे। आणि मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भामध्ये पुढील 3 दिवसामध्ये मात्र पावसाचा जोर महाराष्ट्राच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये वाढणार आहे। तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।